बाल विकास सेवा योजना अंतर्गत पोषण आहार अभियान सप्ताह। एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर पर्यंत पोषण आहार अभियान सप्ताह भिवंडीत ठिकठिकाणी राबवला जात असून भिवंडी, कणेरी, बीट अंगणवाडी क्रमांक 124 आणि 125 च्या वतीने महाराष्ट्र शासन एकात्मिक बाल विकास सेवा योजना पोषण आहार अभियान सप्ताह राबवण्यात आलाय। त्यात गरोदर माता यांना कडधान्यापासून भराडीयुक्त आहार तर हिरवा फळभाजी तसेच कडधान्य, अंगणवाडीत शिकणाऱ्या लाभार्थी विद्यार्थ्यांना कुपोषितपासून वंचित राहण्यासाठी कुठले आहार द्यावे याची लाभार्थी माता आणि अंगणवाडी सेविका यांना माहिती देण्यात आली। अंगणवाडी सेविकांनी कडधान्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवून आणण्यात आले होते। पोषणातून लहान मुलांना निरोगी शरीर, सुदृढ समृद्धी कशी येईल त्या संदर्भात अंगणवाडी सेविकांना माहिती देण्यात आली। आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राइब करा। हा उपक्रम म्हणजे माझ्याच अंगणवाडी थ्रू सार्वजनिक गणेश उत्सव मंडळामध्ये आम्ही पोषण माह साजरा करत आहोत। त्यानिमित्त भरडयुक्त धान्य या विषयावरती आम्ही वेगवेगळे पदार्थ बनवलेले आहेत आणि त्याविषयी पॅरेंट्स लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे। माझी अंगणवाडी इथे कणेरीमध्येच असून इथे लाभार्थ्यांना आम्ही बोलून घेतलेलं आहे। त्यात त्यांना मिलेट्स आणि भरड धान्य यापासून मुलांना कशी त्यांची शारीरिक वाढ होतो त्याबद्दल आम्ही त्यांना भरपूर काही माहिती दिले। दर महिन्याला आम्ही सीबी कार्यक्रमांतर्गत ही त्यांना काही ना काही संदेश देत असतो। तर आता हा पोषण आहार सप्ताह आपला चालू आहे, त्यानिमित्ताने आम्ही आज हा कार्यक्रम घेतला आहे आणि त्यामध्ये मिलेट्स व पालेभाज्या, फळभाज्या ह्याविषयी आम्ही लाभार्थ्यांना सर्व माहिती दिली आहे आणि काही पाककृती पण करून आणल्या आहेत त्यांना, कारण त्यांना सर्व बघितल्यानंतर आम्ही माहिती दिली तर ते बनवू शकतात आणि त्याप्रमाणे मुलांना व त्यांना त्याचा उपयोग होईल। ह्यामुळे आम्ही हा कार्यक्रम दरवर्षी राबवतो आहे पोषण आहार सप्ताहाचा।